अवकाळी पावसाचा फटका लातूर जिल्ह्यातल्या आंबा शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आंबा फळांचं मोठं नुकसान जे आहे ते अवकाळी पावसानं केलेलं आहे। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस झाला, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आंबा फळ जे आहेत ते नुकसानग्रस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं नुकसान जे आहे ते सरणवाडी आणि आनंदवाडी गावच्या भागामध्ये झालेलं आहे। ही आंब्याची बाग आहे आणि पूर्णपणे आंबा जो आहे तो गळून पडलेला आहे। वादळी वारा झाला या भागामध्ये आणि गारपीट देखील झाली आणि त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या भागामध्ये झालेलं पाहायला मिळतं आहे। पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे आंबा। काढणीला येण्या अगोदरच किंवा हे फळ तयार होण्या अगोदरच पूर्णपणे अशा प्रकारे क्षतिग्रस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत या भागातले शेतकरी आहेत ज्यांनी 15,000पेक्षा जास्त आंब्याची झाडं जी आहेत ती जोपासली आणि दरवर्षी बाजारामध्ये हा आंबा त्यांचा जात असतो आणि त्याचबरोबर ते निर्यात देखील करत असतात। अमोल जाधव आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा काय स्थिती झाली आता? काल या भागामध्ये साधारणतः संध्याकाळच्या वेळेस वारा आणि पाऊस प्रचंड प्रमाणात झाला। वाऱ्यामुळं आमचं जवळपास सेकंड स्टेजमधला जो काही सेटिंगचा माल होता आंबा तो 30 ते 40% पूर्ण खाली गळालेला आहे आणि मध्ये ह्याच्या आधी फ्लॉवरिंग स्टेजमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे तोरामध्ये करपा वगैरे येऊन बरंच नुकसान झालेलं आहे। म्हणजे दरवर्षी निसर्गाचं काही ना काही आमच्यावरती बऱ्यापैकी अवकाळी पावसाचा फटका बसत होता। मागच्या वर्षी बी मेमध्ये अवकाळी पावसाने आमचं प्रचंड नुकसान झालं, त्यामध्ये हजारो कॅरेट माल आमचा खाली पडून नुकसान झालं। यावर्षी तसंच आहे। दरवर्षी निसर्गाचा कोप आमच्यावरती होत आहे आणि शेतकऱ्यांचं अतोनात यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे। चिक्कूची सुद्धा लागवड केली आहे तुम्ही, चिक्कूचं जे फळ बाग जे आहे ते तुमच्याकडे आहे, चिक्कूची काय अवस्था झाली आहे अवकाळी पावसाच्या? चिक्कूचंही अतोनात नुकसान झालेलं आहे। कालच्या पावसामुळे चिक्कू खाली पडून मार लागलेला आहे, त्यामुळे आता ते आम्हाला बाजारात विकता येणार नाही आणि अजून परिपक्व झालं नसल्यामुळे त्याचं म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे चिक्कूमध्ये। म्हणजे चिक्कूचे देखील भाव जे आहेत ते बाजारामध्ये पडलेले आहेत, त्यामुळं आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं पूर्ण फळबाग जी आहे ती लगडलेली आहे आणि काढणीला आलेला आहे हा चिक्कू आणि बाजारामध्ये आपला पाठवावा लागणार आहे। मात्र भाव पडलेले आहेत पूर्णपणे। सध्याची परिस्थिती अशी झाली शेतकऱ्यांची, एकतर बाजारामध्ये भाव नाही आणि त्यात नैसर्गिक आपत्ती अशी यायला लागली, त्यामुळं शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न झाला आहे। काढणीचा खर्चसुद्धा सध्या निघत नाही आहे। चिकू काढायला तोडणीच हा मोठा विषय आहे। याच्यामध्ये प्रत्येक फळ हाताने तोडावं लागतं आणि इथनं गेल्यानंतर कॅरेटवरती माल चालला आहे सध्या, म्हणजे किलोवरती तर दर मिळतच नाहीत, लमसममध्ये चाललं। त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी आता म्हणजे काढायचं तोड थांबवलेली आहे। आता आंब्यामध्ये आम्हाला होतं यावर्षी चांगलं उत्पन्न मिळेल, मागच्या वर्षी आम्हाला मोठं नुकसान सहन करावं लागलं, यावर्षी भेटलं। अशा पद्धतीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा आता मोठा प्रश्न आहे। काय भावाने चिक्कू गेला कॅरेट? चिक्कू 150 रुपये कॅरेट, 200 रुपये कॅरेट, काहीतरी त्यांनी विक्रीच झाला नाही तसंच टाकून आलो आम्ही मार्केटमध्ये। म्हणजे पैसे मिळत नाहीत किंवा भावच मिळत नाही म्हणून चिक्कू सोडून दिले विक्रीच झाला, झाडालाच दिलेत। आता मी तोडणंच बंद करून टाकले याचं। म्हणजे चिक्कूला भाव मिळत नाही आणि दुसरा अवकाळीचा फटकाही बसलेला आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं पूर्णपणे चिक्कू जमीनदोस्त झालेले आहेत आणि आपण जर शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेतली तर पूर्णपणे चिक्कूला बाजारामध्ये भाव मिळत नाही म्हणून फळ जे आहेत ती झाडालाच त्यांनी सोडून दिलेली आहेत आणि त्यामुळं अवकाळीचा फटका बसल्यानंतर पुन्हा हे फळ जे आहेत ते जमीनदोस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच जर लक्षात घेतलं तर शेतकरी अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं कुठेतरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।